मी असं बोललेलेच नाही। माझा बाईट पाहिला, माझा सगळा इंटरव्ह्यू पाहिलाय का एनडीटीव्हीचा? तुम्ही पाहिलाय का? नाही पाहिजे। हा, मग प्रश्न चुकीचा आहे। नेमकं आपल्याला मी असं मी मला प्रश्न विचारला की मराठा आरक्षणाचं आंदोलन पूर्ण ऐकून घ्या। मराठा आरक्षणावर तुमचं काय मत आहे? तर मी त्यांना असं उत्तर दिलंय की मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचे मुद्दे गेल्या काही वर्षात वारंवार मांडले जातात आणि ते मी सातत्याने सगळ्यात जास्त महाराष्ट्रातून मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाचे आरक्षण कोणी मांडलं असेल तर ते मी मांडलेलं आहे। हा डेटा आहे। आणि जी अर्थातच आरक्षण जी संविधानात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहेत ती तशीच राहणार ना। अर्थातच मी एवढंच म्हणाले त्या माझ्या इंटरव्ह्यूमध्ये की माझ्या 2 मुलांनी ह्या कधीही आरक्षण किंवा मी स्वतः मला महिला आरक्षण कुणासाठी आहे की ज्यांना कदाचित शिक्षण मिळालं नसेल, ज्यांना माझ्यासारख्या महिलेनी कुठल्याही आरक्षणाचा माझ्यासारख्या महिलेनी किंवा माझा सगळा प्रश्न आणि माझं उत्तर हे माझी 2 मुलं आणि माझ्या पुरतच सीमित होतं। बाकी कुठल्याही समाजाबद्दल मी बोलले नाही। जर तुम्हाला वेळ असेल 5.5 मिनिटं तर 5 मिनिटं आणि 40 सेकंदाचा माझा इंग्रजी मधला व्हिडिओ आहे। माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की 5 मिनिटं 40 सेकंदच काढा आणि तो माझा व्हिडिओ इंग्रजी भाषेतला आहे, तो प्लीज बघा। तुम्हाला इच्छाच होणार नाही हा प्रश्न विचारायची मला। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।